आपण एकूण 4 गटांमध्ये बंदोबस्ताचं वाटप केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर महसूलचे आणखी 1-2 गट आपल्या काळसेकर आणि उरण अशा दोन्ही ठिकाणी पनवेल तालुक्याची हद्द असल्यामुळे दोन्ही ठिकाणी डिस्ट्रीब्युशनला आपले लोक जातील. त्या EVMला आणि त्या EVM घेऊन जाणाऱ्याला कोणी घातपात करणार नाही, EVM हिसकावून घेणार नाही, त्याच्यामध्ये छेडछाड करणार नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये दिनांक 13 मे रोजी लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदान संघामध्ये एकूण 2 विधानसभा मतदारसंघ येतात, उरण आणि पनवेल. या दोन्ही ठिकाणी मिळून 281 मतदान केंद्रे आणि 796 बूथ हे नवी मुंबईमध्ये असणार आहेत. यासाठी आम्ही एकूण 1 DCP, 6 ACP, 25 PSI, 25 PI, जवळजवळ 115 PSI, API, 1450 पोलीस कॉन्स्टेबल्स आणि 735 होमगार्ड्स इतका मोठा बंदोबस्त लावलेला आहे. त्याच पद्धतीने आम्हाला CAPF, SRPF यांचेसुद्धा 3 प्लाटून मिळालेले आहेत, ते सुद्धा आम्ही वापरलेले आहेत बंदोबस्तासाठी. याशिवाय एकूण 43 सेक्टर पेट्रोलिंगचे वाहनं असणार आहेत, जे की संपूर्ण मतदारसंघामध्ये, संपूर्ण झोनमध्ये लॉ अँड ऑर्डरच्या गोष्टी आणि इतर ठिकाणी लक्ष ठेवणार आहेत. QRTचे 10 पथकं आमच्याकडे आहेत. स्ट्रायकिंगचे जवळजवळ 10 पथकं हे प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहेत, जेणेकरून संपूर्ण नागरिकांनी, मतदारांनी अतिशय निर्भीड आणि बिनधास्त अशा वातावरणामध्ये आपला जो मतदानाचा हक्क आहे तो पार पाडावा. या आपल्या माध्यमातून आम्हाला मतदारांना एक सूचनासुद्धा द्यायची आहे की उद्याच्या मतदानासाठी 100 मीटरच्या आतमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, टॅब हे वापरता येणार नाही. एकतर मतदारांनी ते आणूच नाही किंवा आणल्यास 100 मीटरच्या बाहेर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे. 100 मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा लाऊडस्पीकर किंवा इतर पक्षाचं चिन्ह दाखवणं, एकमेकांशी हस्तांदोलन करणं, ओळख दाखवणं या सर्वांवर बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे वाहनांची पार्किंगची व्यवस्था ही 200 मीटरच्या बाहेर केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी 200 मीटरच्या बाहेरच वाहनं लावावे. वाहनं आतमध्ये आणून कुणीही गर्दी वाढवण्याचा प्रयत्न करू नये. जे कोणी आजारी असतील, अपंग असतील अशा लोकांना आपण 100 मीटरच्या आतमध्ये वाहनं आणण्यासाठी तात्पुरती परवानगी देऊ, परंतु त्यांना सोडल्यानंतर लागलीच ते वाहन बाहेर गेलं पाहिजे, जेणेकरून इतर जे मतदार आहेत त्यांना इनकन्व्हिनियन्स किंवा त्यांची गैरसोय होणार नाही. आणि आपल्या माध्यमातून मी सर्व जे मतदार आहेत त्यांना अतिशय निर्भीड आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावं असं आवाहन करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.